मी कोल्हापूरची अन्नपूर्णा. कांदा आणि कोल्हापूर याचं खूप घट्ट नातं आहे, कारण की कोल्हापुरी जीवन हे कांद्याशिवाय अपुरं आहे. मग आज बघूयात आपण पातीच्या कांद्याची भाजी कशी बनवायची ते. एकदम सोपी पण चवीला खूप भारी. याची पात इथे आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. ती तुरीची डाळ घेत आहे, ती 10 मिनिटं पण भिजवून ठेवायची आहे. ते 2 चमचे तेल घालूयात. मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चांगल्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे. आता आपण लसणीची फोडणी करणार आहोत. लसूण थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये घालूयात आपली कांद्याची पात. चवीनुसार मीठ घालूयात. मीठ घातल्यानंतर आपण भाजी थोडीशी परतून घेणार आहोत, कारण की भाजीला पाणी सुटावं म्हणून. बघू शकता भाजीला छानसं पाणी सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपण भिजत ठेवलेली तुरीची डाळ. इथे मी 4 चमचे दाण्याचं कूट घालणार आहे. छानसं परतून घ्यायचं आहे, याला मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ शिजावी म्हणून थोडंसं पाणी घालणार आहे मी. पाणी घालून छानसं 1-5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली भाजी तयार आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही तुम्ही हिला खाऊ शकता. खूप छान टेस्ट लागते. अशा पद्धतीने भाजी एकदा नक्की करून बघा, खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओसोबत.